मराठी मालिकांच्या दुनियेत आपल्या सहज सुंदर अभिनयाने आणि आकर्षक व्यक्तिमत्वाने प्रेक्षकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता म्हणजेच आशय कुलकर्णी. 2020 पासून मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये सक्रिय असलेल्या आशयने अनेक मालिकांमध्ये विविध भूमिका साकारत आपल्या अभिनयाची छाप उमटवली. मात्र 2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या पाहिले न मी तुला या मालिकेमुळे त्याला खरी लोकप्रियता मिळाली आणि सध्या तो स्टार प्रवाहावरील पाठ राखीन या मालिकेत सेकंड लीडच्या भूमिकेत प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. प्रत्येक भागासाठी आशय साधारण 15,000 रुपये मानधन घेतो. विशेष म्हणजे आपल्या स्मार्ट व्यक्तिमत्वामुळे आणि दमदार अभिनयामुळे तो मराठी मालिकांतील मुलींच्या आवडत्या अभिनेत्यांपैकी एक मानला जातो. मराठी मनोरंजन विश्वात त्याचे अनेक जवळचे मित्र आहेत. त्यामध्ये अन्विता फलटणकर, स्पृहा जोशी आणि सोनाली कुलकर्णी या कलाकारांचा समावेश होतो. आशय कुलकर्णीचा जन्म 24 सप्टेंबर 1993 रोजी पुणे येथे झाला. सध्या त्याचे वय 33 वर्षे असून तो हिंदू धर्मीय आहे. त्याच्या आईचे नाव अस्मिता कुलकर्णी तर वडिलांचे नाव अनिल कुलकर्णी आहे. त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर 3 डिसेंबर 2022 रोजी त्याने सानिया गोडबोले हिच्यासोबत विवाह केला. शिक्षणाच्या बाबतीत आशयने मुंबई विद्यापीठ मधून B.Com ची पदवी संपादन केली आहे. फुटबॉल खेळणे आणि नवीन ठिकाणी प्रवास करणे हे त्याचे आवडते छंद आहेत. पांढरा आणि निळा रंग हे त्याचे आवडते रंग असून दुबई आणि थायलंड ही त्याची आवडती पर्यटन स्थळे आहेत. सोशल मीडियावरही त्याची लोकप्रियता झपाट्याने वाढत असून इंस्टाग्रामवर त्याचे 81,000हून अधिक फॉलोअर्स आहेत. तर त्याची अंदाजे एकूण संपत्ती 70 ते 80 लाख रुपयांच्या आसपास असल्याचे सांगितले जाते. तर मित्रांनो, हा होता मराठी अभिनेता आशय कुलकर्णी यांचा संपूर्ण जीवन प्रवास. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच मराठी कलाकारांच्या रंजक माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आपल्या मराठी सितारा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.